जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान 27 तारखेच्या 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे। जुन्नर तालुक्यामध्ये 7 जिल्हा परिषद गटामध्ये आणि 16 पंचायत समिती गणामध्ये आज कोण कोण माघार घेणार याबाबतची उत्सुकता लागलेली आहे। प्रामुख्याने पिंपळवंडी गटामध्ये शिवसेनेमध्ये आपल्याला अप्रत्यक्षपणे बंडखोरी पाहायला मिळते। म्हणजे मयूर पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, रवी डावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्याचबरोबर बोरी गटामध्ये पांडुरंग पवार म्हणजे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांच्या सुनबाई कविता पवार यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। अर्थात ज्यांनी अपक्ष दाखल केला तेच माघार घेतील असं नाही, तर कुठलाही उमेदवार माघार घेऊ शकतो। काही पंचायत समिती गणातील जे एक्स्ट्रा फॉर्म आहेत त्यांनी माघारी घेतल्याची माहिती आता 11:30-12 पर्यंत अपडेट आहे। प्रामुख्याने सावरगाव गटामधून गुलाब पारखे यांचे चिरंजीव विकी पारखे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्यांची माघार घेतलेली आहे। आशाताई बुचके यांनी उतूर गटामधून देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आता ते तिकडनं माघार घेत आहेत का तिकडेही उमेदवारी अर्ज ठेवतायत का सावरगाव गटामधून काय करतात हे आपल्याला माहीत नाही, परंतु चर्चा निश्चित होते। आशाताई बुचके कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हा एक भाग, त्याचबरोबर बोरी गटामधून पांडुरंग पवार यांच्या सुनबाई कविता पवार उमेदवारी अर्ज ठेवणार की माघार घेणार हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। आणि पिंपळवंडी गटात सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण पिंपळवंडी गट या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांचा तो गट राहिलेला आहे आणि या गटामध्ये थोड्याशा हालचाली वाढलेल्या आहेत। मयूर पवार यांनी माघार घ्यावी म्हणून कालपासून या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे प्रयत्न करत आहेत। सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन समजून सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही। जर मयूर पवार यांनी जर माघार घेतली नाही तर शरददादा सोनवणे आपल्याच मतदारसंघामध्ये अप्रत्यक्षपणे बॅकफुटवर जातात। बॅकफुटवर या अर्थाने की ते इतरांना उमेदवारी वाटतात, इतरांना कन्व्हिन्स करतात आणि आपल्याच गटामध्ये जर त्यांना त्यांच्याच निष्ठावंत कार्यकर्त्याला थांबवण्यामध्ये अपयश आलं तर मात्र ही चर्चा संपूर्ण जिल्ह्यामध्ये होऊ शकते। या गटामध्ये म्हणजे पिंपळवंडी गटामध्ये मयूर पवार यांना उमेदवारी मिळावी अशा प्रकारची मागणी कार्यकर्त्यांची होती आणि प्रामुख्याने मंगेश काकडे यांना त्यांनी पक्षामध्ये घेऊन ऐनवेळी उमेदवारी दिलेली आहे आणि ती उमेदवारी दिल्यामुळे त्या पिंपळवंडी गटामध्ये आपल्याला मोठा रोष पाहायला मिळतोय, जोश पाहायला मिळतोय। आमदार शरद सोनवणे, मयूर पवार किंवा रवी डावकर यांची माघार घेण्यासाठी कुठले कुठले डाव टाकतायत, कशा पद्धतीने त्यांना कन्व्हिन्स करतात हे सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। आता घोडं मैदान जवळ आहे, आत्ता वाजलेले आहेत 1, अजून 2 तास बाकी आहे। ह्या 2 तासामध्ये नेमकं काय होतंय, कोण माघार घेईल, काय होईल याची उत्सुकता निश्चित लागलेली आहे। पिंपळवंडी गट असेल आणि बोरी गट असेल, ह्या 2 गटामध्ये जोरदारपणे चर्चा होते। कविता पवार आणि रवी डावकर आणि मयूर पवार ह्या 3 ठिकाणच्या माघारी होतात की नाही, निवडणूक होणार तर आहेच आहे, परंतु ह्याच्या लढती आहेत म्हणजे सरळ सरळ लढती होऊ शकतात। पण जर तिथे मयूर पवार यांनी माघार घेतली तर मंगेश काकडे विरुद्ध विजय कोराडे असा सामना होऊ शकतो आणि जर बोरी गटामध्ये कविता पवार यांनी माघार घेतली तर तिथं कल्पना काळे विरुद्ध माऊली खंडागळे यांच्या पत्नी असा सामना होऊ शकतो। आता पाहूया नेमकं पांडुरंग पवार राष्ट्रवादी काँग्रेसची निष्ठा ठेवतायत, निष्ठा पाळतायत की माघार घेत आहेत हे काही तासानंतर स्पष्ट होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देखील खूप प्रयत्न करत आहेत की पांडुरंग पवार यांनी त्यांच्या सुनबाईंनी माघार घ्यावी। पांडुरंग पवार यांच्या सुनबाई माघार घेणार नाही असं कार्यकर्ते म्हणतात। आपल्याला आतली अशी माहिती मिळते की गेले 15 दिवसापासून या तालुक्याचे माजी आमदार पांडुरंग पवार हे त्यांचा फोन घेत नाही असं म्हणतायत। माहिती अधिकृत आपल्याकडे नाही, परंतु या तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांना आपण जेव्हा विचारलं तेव्हा अतुल बेनके असं सांगतायत की पांडुरंग पवार खोटं सांगतायत। आपल्याला पांडुरंग पवारने ऑफ द रेकॉर्ड अशी पण माहिती दिली की माझा सर्वे बोरी गटातील सर्वाधिक 1 नंबरचा आहे, हे मी अजित पवारांना देखील सांगितलेलं आहे। हे सुद्धा आपण अतुल बेनके यांना विचारलं असता ते म्हणाले तसा सर्वे नाही,
त्यामुळं खरं काय आहे हे प्रचारादरम्यान स्पष्ट होणार आहे. तुर्तातुर्त पिंपळवंडी गट आणि खोडद गट हे दोन गट म्हणजे बोरी गट ह्या दोन गटामध्ये जास्त चर्चा रंगणार आहे. हे दोन्ही गट म्हणजे हॉट असणार आहेत. हॉट या अर्थाने का त्या गटामध्येची निवडणुकीची रणधुमाळी तुल्यबळ असणार आहे. सावरगाव गटामध्ये आशाताई बुचके आहे, गुलाब पारखे आहे, त्याचबरोबर संध्याताई भगत आहे. त्या ठिकाणी सुद्धा सामना चुरशीचा होणार आहे. गुलाब पारखे आणि आशाताई बुचके यांनी सुद्धा जोरदार लढत चालवली आहे. संध्याताई भगत यांचेही प्रयत्न जोरदारपणे चालू आहेत. संध्याताई भगत यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये मनसेमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनाही वातावरण चांगलं आहे. 5 तारखेला मतदान असणार आहे. 7 तारखेला मतमोजणी होणार आहे. मतदारांनो, तुम्ही अला मतदान करा की बला करा हे सांगणं आमचं काम नाही, परंतु हा निवडणुकीचा लोकशाहीचा उत्सव आहे. या उत्सवामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा. अधिकाधिक मतदान कसं होईल याबाबतची दक्षता घ्या. मतदान कोणाला करायचं कोणाला नाही हा अधिकार तुम्हाला आहे. जो तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होईल, जो तुमच्या अडीअडचणीला साथ देईल अशाच माणसाला मतदान करा. पुन्हा मी सांगतोय, ह्या लोकशाहीच्या जत्रेमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा, आनंदी राहा, आचारसंहितेचा भंग होणार नाही याबाबतची दक्षता घ्या, प्रशासनाला सहकार्य करा, असंच तुम्हाला विघ्नर टाइम्सचं आव्हान आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, जुन्नर. कसं आहे, बऱ्याच दिवसातून पाठराला संधी आहे पंचायत समिती सदस्य देण्याची. भारतीय जनता पार्टीचा माझा तिसरा उमेदवारी अर्ज होता, परंतु भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य तेवढं विजयापुरतं नसल्यामुळं माझ्या लोकांची, माझ्या भागातल्या 4ही गावांची आज सकाळी बैठक झाली. साधारणतः 100-125 लोक त्या बैठकीला उपस्थित होते. सर्वांनी मला विनंती केली की बाबा तुम्ही थांबला तर निश्चित सरपंच पाठरा भागाचा आपल्यापैकी कोणतरी, राहणाऱ्या 2 उमेदवारांपैकी कोणतरी एक पंचायत समिती सदस्य होईल आणि या पाठरा भागाला त्या ठिकाणी नेतृत्व मिळेल. आणि तुम्हाला सुद्धा पुढच्या काळामध्ये एखादी निवडणूक लढवायची असेल, बाजार समिती असेल, पुढच्या जिल्हा परिषद पंचायत समिती, तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही एकमुखाने त्यावेळेस पाठिंबा देऊ असं आमच्या भागातील 4ही गावातील लोकांनी सांगितल्यामुळं त्यांच्या विनंतीला मान देऊन मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची माझी असणारी उमेदवारी माघारी घेत आहे. आता माघारी घेऊन पाठिंबा कोणाला? पाठिंब्यासाठी मला 2 दिवस वेळ लागेल विचार करायला. कुठल्या कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते संपर्कात आहेत? संपर्कात माघार झाल्यानंतर मला शिवसेना पक्षाकडनं सुद्धा अनेक फोन आले. तो 2 शिवसेना आहेत? नाही, शिवसेना धनुष्यबाण. अच्छा, हां. आणि त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी घड्याळ यांचे सुद्धा अनेक फोन आलेले आहेत. अनेक लोकांनी त्या ठिकाणी मला भेटायला बोलवलं आहे, परंतु मला भेटायला बोलवलं आहे? हो. आणि तुम्हाला भेटायला कोण आलं होतं? नाही, भेटायला कोण नाही मला. कोणच झालं नाही? तुमचं मन काय सांगते, कोणाला पाठिंबा द्यावा? मन मी माझ्या जिल्हा अध्यक्ष असतील, माझे वरिष्ठ जे नेते असतील भारतीय जनता पार्टीचे. आता माघारी वरिष्ठांशी चर्चा करून घेताय की एकटा निर्णय घेताय? वरिष्ठांना मी कळवलेलं आहे की माझ्या भागातील 4ही गावांचा असा निर्णय झाला आणि शेवटी मित्र पक्षाबरोबर आहे, परंतु एखाद्या मी जर पक्षामध्ये कायसाठी आहे तर माझ्या भागाचा विकास करण्यासाठी. माझी लोक जर एखादी गोष्ट मला सुचत असेल तर त्यांचं मला मान्यच करावं लागेल. त्यामुळं मला ह्यावेळेस माहिती अशी मिळते की पठार भागावर गेले 2-3 वर्ष पंकज कनसे यांनी पाणी पुरवलं, लोकांची तहान भागवली आणि लोक त्यांच्यावर खुश आहे. पंकज कनसे तुमचे व्यक्तिगत मित्र आहे. स्मिता कनसे यांना तुम्ही पाठिंबा देणार अशी माहिती मिळते. हां, 2 दिवसात योग्य तो निर्णय होईल माझा. पण निर्णय काय धनुष्यबाणाच्या बाजूने असेल की घड्याळाच्या बाजूने असेल? नाही, शेवटी धनुष्यबाणाबाबत पॉझिटिव्ह निर्णय होऊ शकतो. त्याचं कारण असं आहे की राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा विचार त्या ठिकाणी निश्चित स्वरूपाने एक आहे. मुंबई महानगरपालिका असेल किंवा मुंबईच्या आजूबाजूच्या सगळ्या महानगरपालिका असेल, राज्याचे शासन चालवतात ते. त्यामुळे शेवटी त्या विचारधारेच्या आणि युतीच्या मार्गाने मी जाण्याचा शक्यतो प्रयत्न करेन. बातम्या शेतीच्या,
बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.